सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा. सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा. ओवाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा. एकदा व्यवस्था निर्माण झाली म्हणजे ती सांभाळावी लागते. तशी भगवंताची जी व्यवस्था निर्माण झालेली आहे ती संकल्पाने झाली बरोबर, पण व्यवस्था तर सांभाळावीच लागते. आपल्या ज्या व्यवस्था आहेत त्या सांभाळण्याच्या काही पद्धती आहेत आणि भगवंताच्या व्यवस्था सांभाळण्याच्या काही पद्धती आहेत. त्याच्यातली कितीतरी प्रतिबिंब त्याच्या छटा ह्या सगळ्या आपल्याला विष्णू सहस्रनामातनं वेगवेगळ्या नामातून मिळतात. त्यातल्या काही आपण ह्या आता पाहू. तर त्याच्यात विश्वव्यवस्थेचं संचालन जे अगदी साध्या भाषेत सांगायचं तर भगवंताच्या पाळाव्याच लागणाऱ्या पण सही नसलेल्या ऑर्डर आहेत. साध्या भाषेत सांगतो ज्याच्यावरची सही दिसत नाही पण जी पाळावीच लागते अशी ऑर्डर आहे. कुणी आपल्या हातात मृत्यूची ऑर्डर आणून दिली आहे त्याच्यावर सही आहे असं काही आहे पण पाळावीच लागते ना ही अगदी अंतिम. त्याच्या आधी एखादा मनुष्य जीवनात येणार म्हणजे येणार पाळावीच लागते ना ऑर्डर. त्याची ऑर्डर सही नसली तरी पाळावी लागते. अशा ज्याच्या ऑर्डर्स आहेत ते भगवंताच्या ह्या व्यवस्थेबद्दल आपण पाहतो. आता ही व्यवस्था अनेक प्रकारांनी भगवंत लावतो. त्यातले जे आजचे थोडक्यात बघायचे विषय आहेत ते म्हणजे वीरबाहू आहे म्हणून तो व्यवस्था लावू शकतो. ज्याच्या बाहूमध्ये शौर्य नाही त्याला व्यवस्था नाही लावता येणार. त्यामुळं सगळं समर्थतेचं लक्षण आहे. वीरबाहू धनुर्धरः शूरः बरीच आहेत अजूनही आपल्याला आपल्या थोडक्यासाठी आपण घेतली एवढंच. तर वीरबाहू आहे, शूर आहे, धनुर्धर आहे. धनुर्धर हे आपल्याकडे विभूती सांगितलेत ना, रामशस्त्रभृताम अहम असं प्रत्येकाचं काहीतरी सांगितलेलं आहे. तसं तिथे रामाचंच का सांगितलं तर शस्त्रभृताम अहम राम असं म्हणलं. पुढे आपल्या आता 10वा अध्याय चालूच आहे तर येतीलच ते. तर त्याच्यात ते आहे तर शस्त्रभृत लागतोच. आपण गेल्या वेळेला शनिवारी सुदर्शनचं पाहिलं तर ते शस्त्रच आहे. तर त्याच्यातलं एक हे आहे जसं धनुर्धरः धनुष्यबाण रामशस्त्रभृतामहम तसं हे वीरबाहू धनुर्धरः आणि शूरः आहे म्हणूनच तो हे सगळं करू शकतो. ही जी व्यवस्था लावतो त्याची एक बाजू झाली की ही फक्त शक्ती झाली. दंडः दमयताम नमः असं आहे. दंडो दमयताम अस्मी तिकडे सुद्धा आहे गीतेमध्ये. तर तसं त्याच्यातलं जे आहे ना त्यातला तो दंड आहे. तर त्याच्यातला दंड आहे म्हणजे शस्त्र आहे. इकडे जसं धनुर्धारी म्हटलं तर त्याच्यात धनु शस्त्र आहे. शस्त्र कुठलेही असू शकेल. प्रश्न शस्त्र असतं का नाही आहे. हो साधे डोळ्यांनी पाहिलं तरी भगवंताचं शस्त्र आहे. आहेच की नाही. आपल्यात नसतं का. आपण अंशच की भगवंताचे नाही का. आपण म्हणणं का डोळ्यावर ठरले संपलं हे ओळखायचं की आता काही उपयोग नाही थोडक्यात पुढं काही बोलण्याचा अर्थ नाही. तर अशा तऱ्हेनं जर हे सुद्धा शस्त्र असू शकतं तर धनुर्विद्याने तर गोष्ट अलगच आहे. ते तर वेगळंच आहे शस्त्र. तर तसं धनुर्धरा आहे. दंड आहे शस्त्र आहे. साक्षात दंड आहे. आपल्याकडे संन्याशांच्या हाती दंड असतो तर ते प्रतिकात्मक आहे. तर कशाचं प्रतीक आहे ते खरं सांगायचं तर की त्यांनी सगळ्या अंतर्गत गोष्टी ज्यांचं भगवंताच्या आड येतं त्याचं दमन केलेलं आहे त्याचं तो दंड आहे खरं म्हणजे. नुसतं हातात तर दंड कोणालाही घेता येईल हो की नाही. दंडुकाधारी आपण म्हणत नाही का कोणाला. तर ते तसे आहेत ना ते दंडुकाधारी त्याचा काय उपयोग नाही. दंड कोणाच्या हातात शोभतो की ज्याने आत्मसंयमन केलेलं आहे त्याच्या हातात शोभतो. म्हणून संयम नसलेल्याच्या हातात दंड असला की कोणावरही प्रहार होतो. आहे ना अनुभव आपला. महाराज सुटलेले आहेत ऑर्डर सुरू मारा असं होतं.
बरोबर आहे, चूक त्यांची नाही, ते आपल्या व्यवस्थेचे भाग आहेत. व्यवस्था रिफ्लेक्शनच असतात, प्रतिबिंब आहेत. म्हणून म्हटलं ना, भगवंताच्या व्यवस्थेतल्या छटा आणि आपल्या व्यवस्थेतल्या छटा याच्यामध्ये फरक येईल की मानवी व्यवस्था म्हणजे काय होतं. बरोबर आहे, काही नाईलाजाचं काहीतरी व्यवस्था केली पाहिजे म्हणून ती लावली, की काय पोलीस व्यवस्था लावली, काय न्याय व्यवस्था लावली, आपापल्यापर्यंत व्यवस्था लावायचे आपले प्रयत्न आहेत. दुसरं काय आहे त्याच्यात. तर ते व्यवस्था लावायचे प्रयत्न केलेत, पण त्याची जी दंडाची जी अवस्था आहे ती अशी आहे की त्याचं संयम आहे सर्वत्र. ज्याच्या आत संयम आहे त्याचाच दंड काम करतो, बरोबर काम करतो, नुसतं काम करीत नाही. बरोबर काम केव्हा करेल, ज्यावेळेला ती असेल तेव्हा. आता अगदी साध्या भाषेमध्ये त्याच्यात पुढे अजूनही आहे, कारण ही बरीच आहे. जितक्रोध अक्षोभ्य दमः अक्रूर निर्भय असा आहे तो. म्हणजे तो कसा आहे भगवंत, तो जितक्रोध आहे. आपल्याकडे काठी मनुष्य केव्हा हातात घेतो, क्रोध आल्यावर घेतो. काठी हातात घेतो मनुष्य म्हणजे काय झालं तर क्रोध आला. आता त्याचा क्रोध व्यक्त करायला त्याला कदाचित हात पुरणार नसेल, कदाचित काही व्यवहार पुरणार नसेल, ते मगाशी सांगितलं तसं डोळ्याचा उपयोग नसेल, काय कशाचा उपयोग राहिला नाही काठी आपल्या व्यवहारातल्या, होय की नाही. म्हणून ती काठी ठेवली आहे. तसं तो दंड आहे तिकडे, तो दंड ठेवलेला आहे. पण इथे कोणाच्या हातात दंड ठेवला आहे, जितक्रोध तो कसा आहे, ते दंड आहे त्याच्या हातामध्ये. भगवंताच्या हातातला दंड उचलला की संपलं. आपल्याकडे टेंबेस्वामींचं आपल्याला माहिती असेल की त्यांनी जर त्या गावातून एकदा निघायचं ठरवलं, दंड उचलला की संपलं. स्वामींच्या पुढे काहीही पर्याय नाही. एकदाच दंड खाली ठेवला होता सीताराम महाराजांसाठी, आपल्याला माहिती आहे ना, आपलं बोललो होतो त्यावेळेला आपण त्यांच्या अभंगांचं घेतलं होतं. त्यावेळेला संत समागम जोडच्या वेळेला शिबिरामधली आपल्याला आठवण असेल. तर त्यावेळेला त्यांनी आग्रह केला, आणि आग्रह म्हणजे आग्रह नाही, शब्दात अडकले स्वामी, असं झालं. त्यांचे बंधूच होते सीताराम महाराज, दुसरे टेंबेस्वामी ना आपले धाकटे. तर त्यामुळे त्यांच्या शब्दासाठी त्यांनी सांगितलं होतं स्थान सोडायचं नाही, ते पुरस्चरण सांगितलेलं आहे. म्हटले तुम्ही स्थान सोडायचं नाही म्हणता, पुरस्चरणी करायचं म्हणता, तुम्ही जाणार म्हणता, तर तुम्ही मला सहकार्य, मी तिथे राहीन असं आश्वासन दिलेलं आहे. तेव्हा आता तुम्ही माझं पुरस्चरण होईपर्यंत जायचं नाही वगैरे असं काहीतरी हकीकत आपल्याला त्यावेळेला सांगितलं आठवणीत. तर त्यांनी एकदा दंड उचलला, एकदा स्वामी निघाले म्हणून ते संन्यासींचं ते हे आहे की ते थांबायचं नाही आहे. जिथे आज्ञा आहे तिथे थांबायचं नाही. आज्ञा की ते दंड उचलला की निघाले, दंड उचलला की पुढे काही प्राज्ञा नाही, काळाची सुद्धा प्राज्ञा नाही, अशी परिस्थिती होती. तर तशा ठिकाणी दंड शोभतो. तिथे जितक्रोध अक्षोभ्य, क्षोभ नाही चित्तामध्ये. जितक्रोध का, तर क्रोध आलेला दंड कसा चालविल हे सांगता येत नाही. म्हणून क्रोध ज्याने जिंकलेले आहेत त्यांनी दंड चालवायचे. दंड कुणी चालवायचा, ज्याने क्रोध जिंकलेला आहे. तो क्रोधाने नाही मारणार, म्हणजे मारणार नाही, तो क्रोधाने नाही मारणार, तो त्या याच्या न्याय करण्यासाठी मारतो. भगवंत ज्या वेळेला दंड उगारतो, भगवंत ज्या वेळेला काही शिक्षा करतो, त्यावेळेला तो न्यायासाठी करतो. आणि तो न्यायासाठी करायला बुद्धी स्थिर लागते, ती भगवंताच्या ठिकाणी असते. म्हणून इथे जितक्रोध अक्षोभ्य, क्षोभ नाही आहे चित्तामध्ये. चित्तामध्ये क्षुब्ध झालेला मनुष्य आपल्याकडे शस्त्र हातात घेतो, तसं नाही आहे तिथे. तिथे क्षुब्ध कुठल्याही परिस्थिती अहो फार लांबचं उदाहरण नको, धनुष्य बाण आहे समजा. आता ही मुलं तर खेळतात, आपल्याला माहिती असेल, आपला काय फारसा संबंध येणार नाही, आलाही नाही, येऊही नाही, जाऊ देत. तर ते जे काय आहे धनुष्य बाण समजा, अगदी त्याला बाण, तो काय आजचं रिव्हॉल्वर, त्या काळातलं ते रिव्हॉल्वर म्हणा. तर ते जे काय गोळी सोडायचे, तो जो क्षुब्ध रागानं थरथर एखादा मनुष्य कापतोय समजा, अशी कल्पना करा, आणि त्याच्या हातात बंदूक दिली, ती कुठे लागेल मला नाही. साधा विचार करून बघा. म्हणजे प्रतिबिंब भगवंताचं काय आहे आणि आपलं काय असेल, काय असायला पाहिजे याची कल्पना येईल की अक्षोभ्य आहे. क्षोभ सर्वामध्ये जर कोण राजा माणूस जर आपल्याला मारणारा कोण असेल तर क्षोभ. माणसाच्या चित्ताचा क्षोभ कशामुळे होतो? क्षोभ ही अस्थिरतेची परमावधी आहे. क्षोभ ही ते कोणत्याही कारणाने होते, रागाच्याच कारणाने होते असं नाही. क्षोभ कशाने होतो? तर क्षोभ झाला चित्ताला की माणसाला साधा दंडसुद्धा मारता येणार नाही त्याला. मग जर तो क्षोभ म्हणजे आता भयाने क्षोभ होतो. या रागाचा क्षोभ आपल्याला माहिती आहे, सर्वसाधारण परिचित आहे, पण भयाने सुद्धा चित्त क्षुब्ध होतं. तर क्षुब्ध झालेलं आहे. समजा आपल्याकडे ते माणसं ते काय आपलं हे निघालं ना, साप वगैरे निघालं की मारायला वगैरे जातो. अहो तो जर घाबरला असतो इकडंच मारतो, जावं जातो तिकडं निघून. हे नाही का पाहत आपण व्यवहारामध्ये, चित्त क्षुब्ध नसेल तर बरोबर मारायचं तिथे मारू नका. पण सांगितलं की जर त्याला शत्रू असू दे, तर शत्रूला मारायचं असलं तर तो तिथे आता रिव्हॉल्वर आहे किंवा काय त्याची बंदूक आहे आजच्या काळामधली, त्या काळातले बाण आहेत, तर तो धनुष्याचा तो बाण लावलेला तो सोडेल. पण त्याला लक्षवेध केव्हा शक्य आहे? त्याला बाजूचं काही दिसत नाही तेव्हा ना तो डोळा दिसतो अर्जुनाला. तसं आहे, त्याला आजूबाजूची पानं दिसायला लागली तर पानावर जाईल बाण तिकडे, त्याचा काय उपयोग नाही त्या बाणाचा. म्हणजे ते भगवंताच्या आज्ञा का पाळाव्याच लागतात? तर त्या बरोबर अक्षुब्ध चित्ताने दिलेल्या असतात. अक्षुब्ध चित्ताच्या आज्ञा पाळाव्या लागतात. जितक्रोध आहे त्याच्या आज्ञा पाळाव्या लागतात. आत्ता मला इथे आठवण झाली पण सांगायला वेळ नाही. आपल्याकडच्या फार मोठ्या योद्ध्याचं ते हे आहे. तर त्यांनी म्हणजे पाय ठेवला, आपल्याला विनोबा सांगायचे, तर पाय ठेवला, शत्रूला पराभूत केलेला आहे, पण मारणार तर तेवढ्यात त्याला त्याचा राग आला म्हणून त्यांनी जरा सोडून दिला.
तो म्हणाला आत्ता मी युद्ध करण्याच्या आदर्श अवस्थेत नाही म्हणून तुला सोडतो. का? तर तुझा मला या क्षणी राग आलेला आहे, त्यामुळं मी तुला योग्य ती शिक्षा करू शकणार नाही म्हणजे. अशी युद्धाची गोष्ट आहे आपल्याकडे. तर तसं आहे इतकं म्हणजे धर्म युद्धामध्ये सुद्धा धर्मयुद्ध आहे. धर्म म्हणजे धर्म या अर्थाने नव्हे, धर्म आपण जे फार धर्म समजतो फार आपल्या ह्या पॅटर्न्स आहेत ते नव्हे, फार आचाराच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या खऱ्या मूळ धर्म. तर आचारलक्षणो धर्म हा तिथे त्याचं उत्तर आहे. तर तिथे साधचे बाण जरी सोडायचा असला तरी चित्त अक्षुब्ध असेल, म्हणजे जर क्षोभलेलं नसेल, अस्वस्थ नसेल तर बरोबर काम करता येतं. साधं काम आपल्याला करता येतं का मला सांगा? आपल्याला साधं एक काय बाटलीतून पाणी द्यायच्यात ओतायचं आहे, तर त्याचं जर चित्त क्षुब्ध असेल तर त्या भांड्यात पाणीसुद्धा ओतता येणार नाही. त्याला इतके साध्या कृतीने करता येणार, अभ्यास नाही करता येणार, त्याचं व्यवहार नाही, गाडी नाही चालवता येणार, त्याचं वाहन नाही चालवता येणार. चित्त क्षुब्ध आहे. अशा वेळेला आपण म्हणतो ना, राग आला असलं तर ते आपल्याकडे होतं असं अनेक वेळा की राग आला आणि माणसं जर गाडीवरून निघाला असला, आपण सांगतो बाबा तुम्ही जरा शांत व्हा. मग तुम्ही कारण स्टिअरिंगवर बसलेला क्षुब्ध मनुष्य असला त्याचं काय ते करेलच, पण बरोबर त्यांचं करेल नाही, काय करायचं. म्हणजे क्षुब्ध चित्त म्हणजे काय हे लक्षात यावं म्हणून. अक्षोभ्य म्हणजे केवढा अर्थ असेल त्याच्यामध्ये. क्षुब्ध नाही, अक्षोभ्य आहे. मग अक्षोभ्य असल्यामुळे त्याचे न्याय बरोबर होतात. तेव्हा अक्षोभ्य दमहा, दम तर करतोच. मगाशी म्हटलं ना, दंड कोणाच्या हातात, ज्यांनी दमन केलं त्याच्या हातातला दंड. दंड नुसता नाही आहे आपल्याकडे, ते द्यायची त्याच्यात आत्मसंयमाची अग्नी आहे हात, तर त्यामुळे तो प्रज्वलित आहे, त्यामुळे आत्मसंयम आहे. आणि मग त्यालासुद्धा दमन करावंच लागतं, कारण व्यवस्था सांभाळायची सगळी आपल्याकडे. नाहीतर हे एवढं डिपार्टमेंट कशाला लागली असती बाकी सगळी, की तिथे हे होऊ नये क्षोभ किंवा काय जे व्यवस्था आहे ती निर्माण होऊ नये, व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून अनेक वेळेला ह्या शिक्षा, दंड, ते न्यायालय, अमकं तुमकं कितीतरी या तरतुदी कराव्या लागतात. कारण माणसं विकारक्षम असतात आणि विकारशील असतात, त्यामुळे त्यांच्याकडून चुकीच्या गोष्टी होतात, त्या जागावर आणायला हे सगळे दंड, शिक्षा व्यवस्थेचे ते भाग आहेत. तर भगवंताच्या व्यवस्थेमध्ये हे वैशिष्ट्य आहे की त्याच्या ठिकाणी हा स्वतःला क्षुब्ध नसल्यामुळं, जिथं क्रोध असल्यामुळं, आणि दंडो दमयता म्हणजे दंडो दमयताम अस्मी, तर ते दमन करण्यामधला जो दमन करण्याची जी क्षमता आहे ती भगवंताची आहे. ती त्याचं हे झालेलं आहे, संयम झालेला आहे, त्याच्या हातात दंड दिलेला आहे. त्यामुळं स्वतःवर ताबा ठेवायचा ज्याला जमला त्याच्या हातात दुसऱ्याला ताब्यात ठेवण्याचं काम द्यावं. ज्याला स्वतःवर ताबा ठेवायचं जमलं आहे. खरं सांगायचं तर ही परीक्षा पाहिजे. आपला काही डिपार्टमेंटची संबंध नाही, आपण त्या फार मोठ्या गोष्टी आहेत. पण खरं सांगायचं तर ज्याला स्वतःवर ताबा आहे त्याला लोकांच्यावर ताबा ठेवण्याचं काम दिलं पाहिजे. आपण जो शिकला आहे त्याच्या हातात शिकवण्याचं काम देतो की नाही. मग ती जर शिस्त लावायची आहे तर शिस्त त्याच्यात पाहिजे की नाही, तर तो शिस्त लावेल की नाही. म्हणजे असं साधं हे गणित आहे. तर तसं लक्षात ठेवलं तरी चालेल. तो अक्रूर आहे. जसं अक्षोभ्य आहे तसं अक्रूर आहे. अक्रूर हा त्याच्या ठिकाणी क्रौर्य नाही आहे. आपण पाहतो की मृत्यूमध्ये सुद्धा क्रौर्याने मृत्यू आहेत. अनेकांच्या ठिकाणी आपण पाहिलं असेल, ह्या हातात शिक्षा देतात. परवाच आता फार मोठ्या हुकुमशहाला शिक्षा दिली. क्रूरतेचं लक्षण आहे. शिक्षा ठीक आहे, बरोबर असेल, न्यायाने दिली असेल, काय असेल ते त्या कायद्याप्रमाणे झालं असेल ते झालं असेल, किंवा त्यांच्या कर्माचे परिणाम झाले असतील, बरोबर आहे. पण शिक्षा देण्याचे मार्ग क्रूर आहे. भगवंत अक्रूर आहे, तो क्रूर नाही. तेव्हा जसं भीती आहे तसं क्रौर्य आहे. दोन्ही बाजूला चित्त क्षुब्ध होतं. क्रौर्याने सुद्धा चित्त क्षुब्ध झालेलं असतं, म्हणून तो योग्य शिक्षा देऊ शकत नाही. म्हणजे ते मूल असो, लहान असो, मोठा असो, चुकलेला असो, कोण बरोबर याचा गुन्हेगार असो, काय असेल ते असो, त्याला जे ज्या वेळेला हे व्यवस्था लावायच्या आहेत त्यावेळेला तो नुसता वीरबाहू किंवा धनुर्धर असून चालत नाही, किंवा नुसता शूर असून चालत नाही. तो जितक्रोध, अक्षोभ्य आणि अक्रूर असा लागेल. तो देणारा स्वतः निर्भय लागेल, म्हणून निर्भया असं म्हटलेलं आहे. तर त्यामुळे क्रौर्यही नाही आणि क्रोधापोटी केलेली शिक्षा नाही, ती नियमाची शिक्षा आहे, ती क्रोधाची नाही. जसं न्यायाधीशाला एवढे ठिकाणी फाशी दिल्याचे त्याला स्वतःला किती जीव खरं, म्हणजे एखाद्या न्यायाधीशाने एक मृत्यू जर आज झाला, स्वतःचा करायला गेला, आत्महत्या गुन्हा आहे, बरोबर आहे की नाही. पण त्याच्याचबरोबर दुसऱ्याला मारणं हा तर त्याच्यापेक्षा मोठा गुन्हा आहे, हे तर खरं आहे. पण न्यायाधीशाच्या आज्ञेने किती लोक मारले जातात तसा विचार केला तर, पण त्याचं बाब त्याला आहे का? त्याचं काही नाही. तो कायदा जे देतो तो त्याला नेऊन देतो, शिक्षा कायद्याने होते. त्यामुळे तिथे त्या ठिकाणी त्याचं अक्षोभ आहे, त्याचा संबंध नाही आहे. तर तिथे दिलेलं आहे, या नियमात हे बसलं म्हणून ही त्यांनी काय द्यायची ती शिक्षा दिली. ते त्या नियमात बसलं नाही ते सोडून देतील, काय असेल ते त्या नियमाप्रमाणे होईल. म्हणजे नियमामध्ये हा क्षोभ घालवण्याचा प्रयत्न केला, बाजूला करण्याचा प्रयत्न केला, आणि निर्भयपणे त्यांना ते देतानाही शिक्षासुद्धा, म्हणजे भगवंत व्यवस्था लावतो तेव्हा शिक्षा देतो, पण त्यातही निर्भयतेचा पूर्ण आधार आहे. पण शिक्षा द्यायला लागल्या तर कशा देतो त्याचं वर्णन पुढच्या त्या नामामध्ये आहे. विदारणा एकदम आपण म्हणतो ना, अगदी विदारणा झाली ती त्याच्यातूनच आलेली आहे. म्हणजे दैन्य झालं अक्षरशः.
दुर्दशा झाली असं आपण म्हणतो ना. ती दुर्दशा का होते? कर्मानेच दुर्दशा होते. भगवंतानी या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्या लावण्यासाठी कर्मसिद्धांत वाढा आपल्याकडे त्याचं मागे आपण पाहिलेलं आहे. तर त्यामुळं ती व्यवस्था लावण्यासाठी तो साधीसुधी आपण पाहिलं. सुदाम्याच्या वेळेला काय झालं आपल्याला कल्पना आहे, काय झालं याची कल्पना नाही आहे. खरं सांगायचं तर आपल्याला कल्पनाच येऊ शकत नाही असं काहीतरी झालं. ज्या वेळेला परमेश्वराचा हात उचलला जातो किंवा एखाद्या पंचमहाभूत उलटतं त्याच्याच ताब्यातली गोष्ट आहे ती. ते ज्या वेळेला उलटतं त्यावेळेला तो अक्षरशः दुर्दशा करून जातो. म्हणजे आपल्याकडे आता मागे एवढे मोठे भूकंप आपल्याला माहिती असतील. भूकंप ज्या वेळेला झाले त्यावेळेला आता मला सांगा ते गावच ती भेग पडून खचून गेलेले आहे. ते कुठलं तुमच्या घराचा 7-12 कुठनं आणायचं मला सांगा. कशाचं काय आहे त्याच्यामध्ये की ते त्याच्यावर नाव आहे खरं आहे, पण ते आता खचलं की गेलं खाली जमिनीच्या. भगवंताची एवढी मोठी शिक्षा आहे की ते सगळं खाली गेलेलं, दुभंगून सगळं खाली गेलं, गावच्या गावं खचली. विदारणा म्हणजे काय त्याची कल्पना आपल्याला त्या भूकंपाच्या वेळेला आली. 70,000 लोक आजही हे होतं भूकंप होतात त्यावेळेला 70,000 माणसांचं कळतं, बाकीच्यांचं काय आपण आकडेवारी काढणार आणि किती त्या शिक्षेची कल्पना येणार. भगवंताची व्यवस्था एवढं लक्षात ठेवा आणि ती विधारणेपर्यंत आहे. साध्या सुध्या तर आहेतच आहे, पण त्याच्याबरोबर एवढे महाभयानक भूकंप झालेले आपण पाहतो, महापूर आलेले पाहतो. आपल्याकडे सुनामीचा आपण पाहिलेला आहे तडाखा काय असतो ते. तर त्यावेळेला ज्या वेळेला जातो त्यावेळेला गावाच्या गावं निघून जातात. म्हणजे विदारणा हा म्हणजे काय आहे ते कल्पना येते की अक्षरशः दुर्दशा करून टाकतील असे त्याचे सामर्थ्य आहे. हे आपण लक्षात ठेवण्यासाठी भगवंताची रेंज काय आहे. आम्ही तर करू तर काय करू जास्तीत जास्त असं आहे. तो काय करील तर एका वेळेला एवढं करील, म्हणजे जो एवढं शिक्षा म्हणून करील तो प्रेम म्हणूनही तितकंच उत्तम करील हे कळावं. दोन्ही आहेत. त्याच्या पुढचा भाग आहे तो आपण आता पुढच्या वेळेला विचार करूच त्याच्यावर. भयकृत भयनाशना एकदा आपला मागे ज्ञानेश्वरीत विषय झाला होता की तो द्वंद्व मिटवतो त्यातला त्यावेळेला विषय हा झाला होता. तसा तो भयकृत पण आहे, भय उत्पन्न करणार आहे. कारण भय उत्पन्न केल्याशिवाय काहींच्याकडून सरळ मार्गाने चालणं होत नाही, म्हणून भय उत्पन्न करतो. नाही तर भयाचं काही कारण नाही. भगवंत निर्भय आहे, त्याला भयाचं काही कारण नाही, म्हणून भय उत्पन्न करतो. मग मनुष्य जरा तिकडं जात नाही असं होतं. ते भयकृत. आणि भयाचा नाश कोण करतो? तो भयाचा नाशही तोच करतो. मनुष्य भगवंताच्याच आधाराने निर्भय होतो. परिस्थिती काही असू दे, मी भगवंताचा आहे, मी महाराजांचा आहे, म्हणून निर्भयपणे मनुष्य रात्रीचा एकटा चाललेला आहे. तो प्रवासात का राहतो तसा, एकटा चालत का राहू शकतो, किंवा प्रसंगात परिस्थितीत शांत का राहू शकतो. परिस्थिती विरुद्ध आहे आपल्या, किंवा आपल्याला ती आटोक्यातली नाही आहे, हे खरं आहे. पण भयनाशना हा भगवंत आहे ना, आपले काय महाराज असतील किंवा आणखीन कोणाचे स्वामी आहेत ना, बरोबर. मग ही भावना आहे, त्यामुळे भयनाशन करण्याचं सामर्थ्यसुद्धा त्याच्याचमध्ये आहे. भयकृत पण आहे आणि भयनाशन आहे. हे केवळ आपल्यासाठी. आता आपल्या बाबतीत म्हणजे अभक्त भक्त दोन्ही आपण आत्ता आपण मगाशी म्हटलं तर रक्षणा भक्तादेशी, तसं भक्त जगती आला तरीसुद्धा त्याचं आहे. आपण असं गृहीत धरू की अजाण आहे मनुष्य, अभक्त आहे याचा अर्थ मी अजाण आहे असं समजतो साध्या भाषेमध्ये. आपल्यालाही पडते का व्याख्या काही मला माहीत नाही, पण जो अभक्त आहे तो अजाण आहे म्हणून अभक्त आहे, नाही तर तो अभक्त राहणारच नाही. ज्याला एवढं कळलं तो कशाला अभक्त राहील, होय की नाही. पण ते कळलं नाही ना, मग तो अभक्तच राहणार असं आहे. म्हणजे हे ज्ञानाचे बाजूनी त्याचं सोडवणूक आहे. तर त्यामुळे अजाण मनुष्य असेल तर त्याला त्याच्या बाबतीत भयकृत असतो, त्याच्या बाबतीत सुद्धा भयनाशन असतो. फक्त त्याचं उलट होतो, उपयोग उलट होतो. कारण मी आता भक्ताचं पहिल्यांदा सांगतो, म्हणजे ते अभक्ताचं अधिक लवकर लक्षात येईल. भक्ताच्या बाबतीत काय होतं की कर्म आहेत, त्याचे परिणाम आहेत. ते भगवंताच्या न्यायाप्रमाणे आले की नाही, त्याने व्यवस्था निर्माण केली त्याप्रमाणे आले की नाही. म्हणजे काय जे समजा काय एक न्याय लावलेला आहे त्यानुसार हे कर्म चुकलं म्हणून त्याचे हे परिणाम आले येऊ द्यात. मग आलेल्या परिणामांच्या बाबतीत भगवंत बरोबर असल्यामुळं त्याच्या बाबतीत तो भयनाशन होतो. ते परिणाम तो शांत चित्ताने सहन करतो, निर्भयपणे सहन करतो. निर्भयपणे परिस्थितीला सामोरं जाणं हा परिस्थिती माणसाच्या अंगी असलेला केवढा गुण आहे. तो भगवंताच्या आधाराने येऊ शकतो खरा, आपल्या आधाराने येतो, पण आपले आधार मर्यादित आहेत हे आपल्या लक्षात येतं की अरे ही परिस्थिती आपल्या आटोक्याबाहेरची आहे, या ठिकाणी माझ्या ते निर्भयतेचा काय उपयोग नाही, ह्याच्या पलीकडे चाललेलं आहे असं ज्या क्षणी लक्षात येतं त्यावेळेला माणसाला तो आधार आहे. प्रभू आहे, महाराज आहेत, भगवंत आहेत, काय स्वामी आहे, असं आहे. असा जो आधार आहे त्या अर्थाने तो भयनाशन होतो. म्हणजे प्रारब्ध भोगताना असेल त्याला वाटेल ठीक आहे कर्ज आहे, आपलंच आहे, हे दुसऱ्याच्या नावाचं फेडत नाही, आपल्याच नावाचं फेडतो आहे. आजारपण असलं माझ्या नावाचं आजारपण फेडतो आहे, दुसऱ्याच्या नावे. अपयश असेल तर माझ्या प्रयत्नातली चूक आहे म्हणून फेडतो आहे, असं आहे. म्हणजे भयनाशन होतो तो भक्ताच्या बाबतीत अशा तऱ्हेने. जर भक्त आहे तर भगवंत भयनाशन होतो. त्यामुळं देणी देण्यात त्याला दुःख वाटत नाही. माणसांना प्रारब्धाने आजार येतात, अपयश येतात, हे येतात, त्यावेळेला माणसं विचकटून जातात, दुःख वाटतं, एकदम असंही होतं. असंही व्हायचं काही कारण नाही. भयनाशन भगवंत आहे ना, चुकलं आहे काहीतरी ह्याच्या कृतीमध्ये, त्याचे परिणाम त्या कायद्यानुसार ते आलेले आहेत. मग ते कायद्यानुसार जे परिणाम ते सोसणं आपलं कामच आहे. तर ते संपेल,
तुम्ही चुकवायचा प्रयत्न केला तर तुमच्या मागणं ती नोटीस फिरत राहणार, तुमचा पत्ता असेल तिथे. आपल्याला येते ना व्यवहारात, सोडून गेले दुसरीकडे रिडायरेक्टेड, येते आपल्या मागं बरोबर. त्यामुळे तसं चुकत नाही ते. मग असं आहे ना, म्हणून भक्त काय म्हणतो, ते येऊ दे. काय आहे, आजार आहे, ठीक आहे. काय आहे, अपयश आहे, ठीक आहे. काय मनाविरुद्ध आहे, ठीक आहे, असू दे. माझ्या मनाविरुद्ध असेल पण भगवंताच्या व्यवस्थेप्रमाणे आहे ना, मग ते येऊ दे ना, येऊ दे, त्याचा सामना करीन. त्याच्यापेक्षा इथे राहून सामना करण्यामध्ये जो आनंद आहे किंवा जे आहे ते त्याला कशामुळे येतं, त्या भयनाशनाचे हे जो गुणधर्म आहे भगवंताचा, तो भगवंत आपल्यात असला म्हणजे आपण निर्भय असतो. परिस्थिती काय असू दे, आपण निर्भय राहतो. निर्भय राहिलं की कितीतरी पुढची संकट परंपरा थांबते. मनुष्य एकदा भयभीत झाला म्हणजे भयाने, महाराजांचं किती वाक्य बारीक आहे, भयाने संकट वाढतं. किती बारीक बोलले, एक शब्द आहे खरं म्हणजे 3 शब्द आहेत की भयाने संकट वाढतं. निर्भय राहिला तर संकट आधी मुळात आधी एवढं आहे. पण आमच्या डोक्यात ते भय त्याचं वाटल्यामुळे आपल्याला अनेक वेळेला अमुक होईल, तमुक होईल असं वाटत नाही का? काही वेळा असं झालं तर काय होणार, तसं झालं तर काय होणार, तसं झालं तर काय होणार. ते होणार ते काय होणार, त्यांनी जे काय होणार त्याच्या आधीच ना काहीतरी होणार ना. अशी काही काही माणसांना दुसऱ्याला काहीतरी झालेलं बघून सुद्धा काहीतरी व्हायला लागतं. आता काय सांगू, होय की नाही. दुसरा एखादा आजारी पडला, दुसऱ्याला काहीतरी होतंय, समजा त्याचं काहीतरी व्हायला लागलं ना, तर अशा माणसांना तिथनं हलवतात किंवा हे यांचे पाहुणे आहेत पण त्यांना आपलं बाजूला ठेवा, ते मान्य आहे. पण कदाचित यांच्यापेक्षा ह्यांनाच काहीतरी काय ट्रीटमेंट द्यायची वेळ येईल, तर तसलं नको. कारण निर्भय मनुष्य जर असला तर हीच परिस्थिती वेगळी असते. तो म्हणतो की ह्यात मी काय करू. आता निर्भयता आली की किती संकट परंपरा थांबली बघा. पण तेच भय आलं की संकट परंपरेला सुरुवात झाली. पुढचं सगळं त्याच्याबरोबर ह्याचे ट्रीटमेंट, याला औषध पाणी द्यायची वेळ येते. हे आपण व्यवहारामध्ये बघतो. म्हणून भयकृत भयनाशन हा. तर आपल्या दृष्टीनं, भक्तांच्या दृष्टीनं ही आजार आहेत, देणी आहेत, अकारण वाटणाऱ्या गोष्टी आहेत. अकारण सृष्टीमध्ये काही नाही आहे. पण आपल्याला अकारण वाटतात गोष्टी अनेकदा. हे असं कसं झालं, तसं कसं झालं असं वाटतं. तसं कसं नाही, ते बरोबर आहे. ते सगळं जे बरोबर आहे ते बरोबर स्वीकारण्याची, तोटे, अपयश, नुकसान काय असेल ते स्वीकारण्याची जी क्षमता येते ती भयनाशन भगवंत आहे म्हणून येते. म्हणून भगवंताचा आधार ठरला तो भयनाशन आहे. माझ्या मनात त्यांनी निर्भय केलेलं आहे. आता जे असेल ते मी त्याचं स्वीकारायला तयार आहे. परिणाम म्हणून हे एक झालं. भयकृत आपल्या बाबतीत पण आहे. आपल्या बाबतीत भयकृत भक्तांच्या बाबतीत नाही आहे का? तर भक्तांच्या बाबतीत सुद्धा भयकृत आहेच. तो भयकृतच आहे मुळामध्ये. भयनाशन पण आहे, पण या बाबतीत आहे. आणि भयकृत कशासाठी आहे? मी सरळ मार्गात राहावं म्हणून आहे, मी सावध राहावं म्हणून आहे. आता समजा एकदा चूक केली, तिचे परिणाम भोगतोय, त्यावेळेला निर्भय झालो, भगवंताच्या आधाराने झालं, पुन्हा ती चूक भरत आहे, हे कार्यक्रम संपायचंच नाही. म्हणून भगवंताला दोन्ही होणं भाग पडतं. भगवंताला इकडे बाजूनी भयकृतसुद्धा होणं भाग पडतात. तुला यावेळेला हे आहे, मी सोसायला बरोबर आहे, आपण सोसू, तू काळजी करू नकोस असं म्हणतो. पुन्हाही चूक करायची नाही असं आहे ते. पुन्हा चूक केलीच तर डबल शिक्षा देईन असं आहे ना पुढे. म्हणजे तो भयकृत आहे पुढे. तर त्यामुळे तसं होईल. म्हणून बेसावध राहू नये आपण. आपले कशानं होईल? अविचाराने होईल, बेसावधपणाने होईल, विकाराने होईल. कशाने काय ह्यांनी चुकेल माणसाचं, ज्याच्या पोटी आज त्याला सहन करावं लागतं किंवा पुढे सहन करावं लागेल, त्या ठिकाणी तो भयकृत होऊन वावरतो. तो भयकृत असला म्हणजे सगळं बरोबर असतं. व्यवहारामध्ये सगळी ट्रॅफिक डावीकडून व्यवस्थित जातं, कारण तिकडं पोलीस उभा असतो. तो नसला की जे ते ज्याला त्याला कुठे जमेल तसा वाट मिळेल तसे जात असतात लोक. का तो पोलीस नाही म्हणून. म्हणजे भयकृत जे आहे, जे भय निर्माण करतं, भय निर्माण करणारं ते तिथं नाही आहे. म्हणून आता कसं पण जात आहेत. कसं खरं म्हणजे कसं जायचं ते सगळं लिहून दिलेलं आहे. आपण त्यावेळेला परीक्षेत पास झालेले आहोत, गाडीच्या चालवण्याच्या परीक्षेत पास झाले, यांना सगळं कळलं म्हणून सर्टिफिकेट दिलेलं आहे. आता ते कशाला पाहिजे तिथे? पण ते अशासाठी पाहिजे की भयकृत असल्याशिवाय आपण सरळ जाणार नाही, बाकीच्यांना सरळ जाऊन देणार नाही. हे होईल तेही महत्त्वाचं आहे. हो, भगवंताला सगळ्यांची काळजी घ्यायची का? तुम्ही एकटे रस्त्यानं जाणार आहे का? भगवंताला 100 लोक रस्त्यानं न्यायचे आहेत, म्हणजे व्यवस्थेला 100 लोक न्यायचे आहेत. म्हणून सगळेच व्यवस्थित गेले पाहिजेत, म्हणून तो तिथे ठेवावा लागतो. पण आपण जर भगवंताचंच भय किंवा मूळ त्या नियमाचंच जर चांगल्या अर्थाने आपल्या मनामध्ये जर त्याचा दबाव असेल किंवा त्याचा जर योग्य उपयोग असेल त्या नियमाचा, तर आपल्याला याची गरज नाही. म्हणजे निर्भय मनुष्य असला म्हणजे त्याची जाणीव असली म्हणजे तो आपोआप जबाबदार असतो. तर या दृष्टीनं सन्मार्गात राहण्यासाठी, दुराचरण टाळण्यासाठी किंवा बेसावधता किंवा चुका टाळण्यासाठी भयकृत भक्तांच्या बाबतीत होतो. आता हेच जर अभक्त मनुष्य असला तर उलटे परिणाम होतात. थोडेसे कसे, पण थोडंसं आपल्यासमोर फक्त सुरुवात करून ठेवून देतो की हेच उलटे परिणाम तिकडे जर मनुष्य सर्वसाधारण जे भक्त नाहीत असं जग आपण गृहीत धरू, तर त्यांच्या बाबतीत हेच उलटं होतं काही वेळेला. कारण भगवंत मुळात काय आहे, एक विशेषणे ते आपल्या नाम दिलेलं नाही आहे, पुढे आपल्या संदर्भात ते येईलच. तो अनुकूल हा पण आहे. पाऊस अनुकूल असतो. तुम्ही काय पेरलं आहे याच्याशी पावसाचा संबंध असतो का?
भक्त असेल तो पेरताना भयकृत पण लक्षात आहे, काय पेरायचं ते तो ठरवतो की हे गहू पेरला पाहिजे, तांदूळ पेरला पाहिजे, काय भाजी लावली पाहिजे, तर त्याच पावसाने उगवून येते ज्याच्यानी तंबाखू पण उगवून येतो, ज्याच्यानी गांजासारखं पीकसुद्धा उगवून येतं. ते कशाने येतं? त्याच पावसाने येतं ना. मग जी गोष्ट वाईट असेल ती गोष्टसुद्धा तो अनुकूल असल्यामुळं आपण अभक्त जर असू तर ज्या चुकीच्या गोष्टी करतो त्याला तोच पाऊस सहाय्यभूत होतो आणि आपलीच त्यात नुकसान होतं. त्यात नुकसान कोणाचं व्हायचं हा प्रश्न मूळ जो करतो त्याचं नुकसान पहिल्यांदा आहे, मग त्याचा परिणाम ज्याच्यावर होईल त्याचं तो खाऊन त्याचं काय नुकसान होईल ते होईलच. ते जरा ते आपण वाचतोच, ये मना आहे व मना आहे म्हणा आहे ते काय ते सगळं लिहिलेलंच असतं, स्टॅच्युटरी वॉर्निंग तर ती दिलेलीच असते. पण तरीसुद्धा ते काय सगळ्या वॉर्निंग आहेत ते सोडून माणसं काय ते करतात. त्यांचं नुकसान होईल ते होईल, ते त्यांच्या कर्माने, पण मूळ कर्माचं नुकसान कुठे होईल? इथे होईल. कारण पेरताना तो अनुकूल असल्यामुळं त्याच्याकडून निर्भयता एक प्रकारे सामान्य माणसाला मिळते. जो भक्त नाही त्याला, भक्त आहे तो मुळात भयकृत लक्षात ठेवला जातो, म्हणजे भगवंताला हे आवडणारच नाही की अशा तऱ्हेनं जी गोष्ट अजून 4 माणसांना चांगलं देण्याऐवजी वाईट देईल ती गोष्टच मी करणार नाही, कारण भगवंत इथे बसलेला आहे, तो मला शिक्षा करेल, ह्यापोटी तो ते पेरतच नाही. म्हणजे कसं होतं बघा, ते भक्त आणि अभक्तमध्ये फरक काय होतो एवढं समजावं म्हणून फक्त हे सोडून दिलं, आपल्यासमोर ठेवलं एवढं. असो, आता वेळ झाली आहे. इकडे आपण लावून बघा, दुसऱ्या बाजूलाही तसंच आहे. हे भयकृत भयनाशना असं आहे. तर आपण आपल्याला काही गोष्टी त्यातल्या शिकून घेऊ, आणखी पुढे जाऊ. तर एकंदरीत ही व्यवस्था वाटते एवढी साधी सोपी नाही आहे, गुंतागुंतीची. आपल्याला एखाद्याच घटना समोर येते म्हणून आपण अस्वस्थ होतो. काय अस्वस्थ व्हायचं कारण नाही, व्यवस्था इतकी मोठी आहे आणि ती इतकी बारीक व्यवस्थित काम करणारी आहे की एखादं आता ते मेगान अमकेन तमकेन नाही का, मोठे महासंगणक वगैरे नाही का निघत, ते किती गोष्टी गुंतागुंतीच्या असतात, कॉम्प्लिकेटेड आहेत. पण त्या सगळ्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी लाखो एंट्रीज, करोडो एंट्रीज त्या व्यवस्थित सांभाळत असतात. इतकं ते व्यवस्थित साधं मॅनमेड काम करतं. तर ते जे जो ज्यांनी बनवला तो किती व्यवस्थित काम करत असेल. त्यामुळे आपल्या कर्मांची आपण काळजी घेतली बस झालं, बाकीचं आपण त्यात पडायचं काही कारण नाही. व्यवस्थित आपल्यापुरतं योग्य किंवा अयोग्य, भक्त म्हणून हे मला योग्य की अयोग्य एवढं बघावं. ते माझं जे कर्तव्य समोर आलेलं आहे, काम काय आहे ते भक्त म्हणून योग्य काय अयोग्य एवढं पाहावं. दुसरं, आता आपल्याला इथे एक शब्द मगाशी जाताना राहिला आहे, तो आत्ता लक्षात आला की अप्यय हा असा एक शब्द आहे. अप्यय म्हणजे मृत्यू आपल्या दृष्टीने. अव्यय हा असा पण एक पाठ आहे, पण त्यात अर्थात दुसरा शब्द असल्यामुळे अप्यय पाठ अधिक चांगला आहे. तर अप्यय हा असा आहे तो मृत्यू. तर भगवंत काय काय करतो तिथे दुर्दशा सांगितलं नाही, त्यामध्ये मृत्यू पण आहे. तर तो तिथपर्यंत देऊ शकतो, ती व्यवस्था तिथपर्यंत देते. अर्थात भगवंताच्या दृष्टीने मृत्यू म्हणजे फार मोठी गोष्ट नाही आहे, आपल्याला फार मोठी गोष्ट आहे. असं काही गडबडाचं कारण नाही. हा प्रवास चालू आहे, प्रवासामध्ये किंवा आपल्याकडे यथा देहांतर प्राप्तीर धीरतर न येते आपलं इतकं सोपं गीतेमध्ये सांगितलेलं आहे, हो की नाही, की जसा मनुष्याला एखादं वस्त्र बदलावं, हो की नाही, तसं आहे, तेवढंच आहे, ह्याच्यापेक्षा काही नाही. मूळ मुक्त व्हायचं काम वेगळंच आहे. ते या देहाच्या मार्गाने होतं आहे का बघा, नाही होत असलं तर दुसरा देह देतो, असं आहे. मृत्यूकडे बघण्याचे दृष्टिकोन आहे. जर या देहाने होत असलं तर आत्ताच उरकून घ्या, कारण भक्त तर तो पाऊसच होतोय अक्षरशः, त्याची तयारी आहे द्यायची. तर आता तुम्हाला या देहाने होत असलं तर आत्ताच करून घ्या, देव भेटे याची देही एवढं जेव्हा म्हणले तसं की या जे शक्य आहे ते मुक्त होऊन जाणं शक्य आहे याच देहात. तर ते व्हायचं असलं तर त्या दिशेनं प्रयत्न करा. मग ते कर्तव्य वगैरे आपल्या पद्धतीने काय जे असेल ते, नसेल तर दुसरा देह देतो, ते शिक्षा म्हणून नाही आहे. पण या जन्मात जमलं नाही, त्यामुळे आता ही शिक्षा येणं भाग आहे, त्याला काही इलाज नाही राहिला, म्हणून आता घेऊन जातो, नवीन देईन नंतर. असं आहे ते. त्यामुळं मृत्यू हे काय आहे माझ्या दृष्टीनं, जीवन जसं जगलं त्याला दिलेला न्याय आहे. मृत्यू हा जीवनाला दिलेला न्याय आहे, एवढं लक्षात ठेवा. मृत्यू ही दुःख करण्याची गोष्ट नाही आहे, मृत्यू हा जीवनाला दिलेला न्याय आहे. तुम्ही जर मुक्त झालेले असाल तर त्या देहाची गरजच उरलेली नाही आहे मुळामध्ये. मग तरीसुद्धा आपलं प्रारब्ध राहिलं म्हणून थोडे दिवस देह राहिला, एवढंच. संतांनी आता महाराजांच्या सारख्याने 14व्या वर्षी त्यांना 15व्या वर्षी मुक्तता झाल्यानंतर आता काय देहाची गरज असा विचार केला तर, पण आपल्यासाठी गरज आहे ना, असं काय करतं ते. पुढं इथं 40 वर्ष 45 वर्ष जगली म्हणून आपल्या वाट्याला त्यातलं सगळं मिळालं ना, असं किती संतांचं आहे. कधी मुक्त होऊन गेलेत, पण तरीसुद्धा पुढे देह ठेवले. ते कशासाठी? तर हा त्यांनी जीवनाचा न्याय तो ठीक आहे त्यांचं झालं, पण त्यांचं मूळ काम केलं ना त्यांनी जे मुक्त व्हायचं काम त्यांना दिलेलं होतं ते त्यांनी करून घेतलं. तसं आपलं काम करून घ्यावं. मग जर ते नाही झालं तर मग तो त्याचा न्याय त्याला करावा लागतो, कारण जीवन असं जगलं म्हणून देह काढून घेतला. त्यांचे देह काढून नाही घेत, त्यांचे देह आता त्यांनी सोडूनच दिलेले आहेत, त्यामुळे आता केव्हा न्यायचं तर ते त्यांनी न्यावं, अशी भूमिका बनते मुक्तीनंतरची. म्हणून मृत्यू हा जीवनाला दिलेला न्याय आहे. त्यात दुःख किंवा वेदना किंवा ह्याच्यापासून म्हणजे असं त्रास वाटून घेण्यासारखं, भय वाटून घेण्यासारखं तर काहीच नाही. उलटं त्याच्यामध्ये नवीन संधीची तरतूद आहे, ती दिल्याशिवाय नवीन निघालते. आपला जीर्ण झालेला कपडा आपल्याला असं वाटत नाही की दिवाळीच्या वेळेला नवीन घेतात, आता सीझन
हो की नाही? त्यावेळेला वाटतंच की नाही की आता ते झाले, फाटले, उसवले, काहीतरी झालेलं आहे, पण नवीन दिले, नवीन घालायला पाहिजे असेल तर ते पहिलं काढून टाकलंच पाहिजे. शर्टावर शर्ट का घालायचं आहे, शेवटी तो टाकायला ठेवलाच पाहिजे ना काढून, नंतर तेव्हा दुसरा घालणार, मग त्याचा आनंद आहे. हो की नाही? तर तो आनंद केव्हा आहे, हा शर्ट टाकून जाल तेव्हा आहे, मग तेच मृत्यू आहे, दुसरं काय नाही. एवढं लक्षात ठेवलं तर त्याचं भय वाटायचं कारण नाही. अप्यय हा भगवंताचं रूप आहे. ते हे का म्हटलं तर ते सुद्धा भगवंताचं रूप आहे, एवढं लक्षात ठेवलं तर काही काळजी करायचं कारण भगवंताचं रूप आहे ही, तर तो स्वतःच अप्यय हा, तो साक्षात हे आहे. तर हे लक्षात ठेवू. उलटं संधीची तरतूद आहे. तिसरं, क्रव्य किंवा क्रोध म्हणजे शौर्य नव्हे, एवढं लक्षात ठेव. क्रोध किंवा हे जे तर काय होतं अनेक वेळेला हे क्रूरपणा किंवा हे क्रोध, राग वगैरे मनुष्य फार शूर आहे असं वाटतं. अहो तो भित्रा आहे असं का करता, नाही तर क्रोध कशाला करेल, काय असेल ती शिक्षा करेल ना, रागवायचं काय कारण. तुझा आहे फरक आहे याच्यामध्ये. आपण लक्षात घ्या की फरक आहे याच्यामध्ये. शिक्षा तर होते, पण क्रोध करायचं काय कारण नाही त्याच्यामध्ये. अक्रोध राहून भगवंत अक्रोध आहे, त्यामुळं ते क्रोध हा बाह्यातकारी शौर्य वाटतं, पण प्रत्यक्षात ते अंतरंगात भय असतं असं लक्षात ठेवा. जे म्हणून ते आधीच अटॅक करायला जातात. जो शूर आहे अशी कल्पना करा की जो मनुष्य बलदंड आहे त्याला कसल्याही कशाचीही भीती नाही असं आहे. निर्भय हा मगाशी म्हटलं तसं भगवंताचं सारखं आहे. तर त्याला काय होईल आक्रमण किंवा काय होईल याची काही काळजी आहे का, भीती आहे का, काही नाही. पण ज्याला भीती आहे त्याला मात्र ते बरोबर सगळं उशाशी सुद्धा ठेवलेलं असतं पिस्तूल. काय केलं तर कोणी काय करायचं, किती भीती पडलेली आहे. म्हणजे ती पिस्तूल शौर्याचं लक्षण नसून भीतीचं लक्षण आहे ते, हे लक्षात आलं तरी पुरे आहे असो. तर त्यामुळे भयापुरती म्हणजे शौर्य कशाला म्हणावं की हे इतकं जर आत स्थैर्य असेल तर शौर्य राहतं. मग शौर्याची गरजच आहे आपल्याला अनेक गोष्टीशी लढायचं आहे. हेच असं नव्हे, व्यवहाराबद्दल तर आहेच आहे. आपल्या व्यवहाराच्या सामोरं जाणं म्हणजे सुद्धा लढणं आहे. अहो प्रपंच करणं म्हणजे काय सामान्य लढणं आहे. मी काय सांगू आपल्याला, त्या प्रपंचात काही कमी इथं लढाई नाही आहे, फार मोठी लढाई आहे. तर त्याच्यात राहिनं ते सीमेवरची बरी म्हणायची वेळ दिलायची इकडे, म्हणून महाराज म्हणायचे प्रपंचात तयार होतो तसं जंगलात जाऊन तयार होणार नाही. खरंच आहे ते. तर तसं आहे. त्यामुळे इकडे सुद्धा हे आहे, इथे शौर्य हवं आहे. क्रोध किंवा याची काही गरज नाही, क्रोधाची काही गरज नाही आहे. तर भयापोटी कृती म्हणजे जीवन नव्हे, तेव्हा निर्भयाचं, निर्भया असं त्याचं लक्षण आहे. त्यामुळे तसं आपण आपल्यासमोर ते ठेवावं, निर्भया. तर चौथं, दंड ज्यांची बुद्धी स्थिर आणि ज्यांनी स्वतःचं आत्मसंयम केलेला आहे त्यांच्या हातात शोभतो, एवढं लक्षात ठेवलं तरी पुरे. आपल्याला काही त्याच्याशी फारसा संबंध नाही. तर नुसतीच मारण्याची क्षमता असून चालत नाही, आत्मसंयम लागतो आणि मग दंड शोभतो आणि मग दंड बरोबर काम करू शकतो. मग असे म्हटल्याप्रमाणे हे एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. 5, आपल्याला साधक म्हणून काय आवश्यक आहे तर निर्भयतेसारखं जीवन नाही. खरं सांगायचं तर निर्भय असण्यासारखा आनंद नाही, पण भयाने जीवन व्यापलेले आहे, ह्याला काय पर्याय नाही असं वाटतं. तसं काही नाही आहे. भय व्यापले सर्व ब्रह्मांड आहे आपल्याकडे आहे ना. तर तसं जरी असलं तरी निर्भय असणं. लहान मुलं बघा तुम्ही, निर्भय असतात मुळामध्ये. मग आपण भय शिकवतो हळूहळू, त्याला हातलो नको, त्याला हातलो नको. आपल्या स्वतःपासून सगळ्यांचं भय वाटायला लागतं नंतर त्याला जोडून द्या. तर खरं सांगायचं तर निर्भय, अत्यंत निर्भयता, आपल्या पदार्थ सांगत नाही की अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे. आपल्याकडे आहे ना, प्रवचन आपण वाचता त्यामुळे आपल्याला माहिती असेल की अत्यंत निर्भय असणं हा संतांचा गुणच आहे. अभयम सत्वसंशुद्धी त्यात सुद्धा ते पहिलं आहे. त्यामुळे अत्यंत निर्भय असणं. त्यामुळं आणि ते कशाने येईल तर निर्भयता यायला श्रद्धेसारखा इलाज नाही, उत्तम उपाय. श्रद्धा असली की मनुष्य निर्भय असतो. जे श्रद्धा डळमळतो तो त्याला घाबरतो तो महाराज. ही ज्याला श्रद्धा आहे त्याला कशाची परिस्थितीची भय वाटायचं कारण नाही. तोंड द्यावं, शौर्य आहे इकडे एका बाजूला, पण भय नाही. असं आपल्याला भक्त म्हणून लक्षात घेता येईल. जगातल्या आता मागाशी सांगितलं तसं ते घर त्याच्या नावावर आहे वगैरे सगळं खरं आहे, पण आता ते खचूचं खालीच गेलं तर भगवंत विधारणा आहे. तरी एका दिवसात ठरवलं तर सगळं नाहीचं करून टाकेल. ते काय आल्यावर सुनामी गेलं, कोण काय गेलं ह्याचंसुद्धा पत्र, जो येईल त्याला मृत्यूचा दाखला द्यायची तरतूद करून टाकली. जाऊ देत, ह्या भागात जे कोणी होते ते सगळे गेलेले आहेत. कोणी मागला दाखला माग असं केलं की नाही शेवटी. कारण मानवी व्यवस्थेच्या आटोक्याबाहेर गेलं ते. मानवी व्यवस्था आहे ती काय करेल जास्तीत जास्त व्यवस्था. तर ह्या गावातली एक अमुक माणसं तर त्यांची नोंद आहे, बरोबर आहे. मग त्याच्यातलं काय विचार आला तर नोंद सापडते. अहो ते नोंद ज्याची ती नोंदीसकटच सगळं गेलेलं आहे. तर काय करणार तुम्ही मला सांगा. विदारण हा म्हणजे काय असेल तर असं जर त्याचं स्वरूप आहे तर आपण त्या इस्टेटीत किंवा मालमत्तेत किती अडकावं ते आपण ठरवावं. अनेकांचा जीव त्यातनं बाहेर येत नाही आणि मग तो शेवटी त्यामुळेच मागं राहतो असं आहे. तर तेव्हा शरीराने जाऊनचा जीव का बाहेर येत नाही तर त्या मालमत्तेने इस्टेटीतनं बाहेर येत नाही. तर ती भगवंताच्या हातात आहे, ती त्याच्याकडं आहे, त्यांनी ठेवली म्हणून हे घर जमिनीवर आहे ज्याच्यात आपला जीव अडकला आहे.
त्यांनी जर समजा त्यांनी जर विधारण आहे, त्यांनी जर ठरवलं तर हेच खाली जाईल जमिनीच्या, कसली मालमत्तेची व्हॅल्युएशन कसलं काय, ते तिथं काय राहिलंच नाही व्हॅल्युएशन करायला, अशी परिस्थिती त्या भूकंपाने होती आणि होते आपण पाहतो. त्यामुळे आपण वीरबाहू आहे तो कधीही विधारण करेल एवढं लक्षात ठेवलं तर त्याच्यात फार मन गुंतवायचं काही कारण नाही आहे. आपल्या कामापुरतं चाललं, काम झालं, ठीक झालं. तर मालमत्ता इस्टेटी याच शरीराने किंवा मनाने कशाने अडकण्यात अर्थ नसतो, उपयोगापुरता असावा. नंतर आपण 7 मगाशी म्हटलं तसं अभक्त राहू नये. भक्त राहिलं तर मगाशी सांगितलं तसं भयकृत आणि भयनाशन हा दोन्हीचाही उपयोग होईल. भयकृत आहे त्यामुळे मी सन्मार्गामध्ये राहीन हे नक्की, आणि भयनाशन आहे मगाशी म्हटलं तसं भयनाशन आहे म्हणून मी निर्भयपण राहू शकेन श्रद्धेने. मग त्यांनी मला माझे प्रारब्ध पण आनंदाने भोगता येतील आणि चांगले योग्य ते प्रयत्न पण करता येतील. मग ह्या दोन्ही त्याच्या विशेषणांचा किंवा ह्या नामांचा मला जगताना उपयोग होईल. म्हणून अभक्त असण्यापेक्षा भक्त राहिलं तर उद्धाराला जास्त उपयोगी आहे. ही भगवंताची व्यवस्था लावण्याचे काही भाग झाले. अजून उरलेले भाग नंतर बघायचे आहेत. त्यात सर्वात आणखीन एक मोठं काय असेल तर क्षमा हा भगवंताची व्यवस्था लावण्याचा सर्वात मोठा विषय आहे. तर त्याच्यावर आपण आता पुढच्या वेळेला बोलूया. क्षमा हा जो विषय आहे तो भगवंताची व्यवस्था लावण्यातलाच आहे, तर त्याचा विचार आपण पुढच्या वेळेला करू. आता इथंच थांबूया आणि उद्या रविवार, दुसरा रविवार, त्यामुळे नामदिवस. तर हा नामदिवस बोरकर साहेबांच्याकडे आहे. सुरेंद्र बोरकर आपल्याकडे आहेत, वहिनी इथे आलेले आहेत. तर त्यांना भेटावं नंतर आणि नामाला येणाऱ्या मंडळींनी त्यांच्याकडे दुपारच्या प्रसादाला असलेल्यांनी नोंद करून जावी. आमंत्रण सर्वांनाच आहे. यांना शक्य असेल त्यांनी यावं. अर्कशाळा नगर पत्ता लावलेला आहे, स्नेहकमल बंगला 59 अर्कशाळा नगर. तर फोन नंबर पत्ता आहे. यांना शक्य असेल त्यांनी 10 ते 5 आपल्या नामाला यावं आणि ज्यांना बुद्धी होईल, शक्य होईल त्यांनी अवश्य यावं, त्यांच्या वतीनं विनंती करतो. थांबूया. तीनशे 27 पद 199. तुझ्या पायाची आठवण, तुझ्या पायांची आठवण, तुझ्या पायाची आठवण. येता मन समाधान समाधान, येता मन समाधान समाधान. तुझ्या पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण. हाची लाभ मिळे खरा, हाची लाभ मिळे खरा. भाव भक्ती येई घरा, भाव भक्ती येई घरा. पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण. संत भेटी सर्व काळ, संत भेटी सर्व काळ. होई मन ते निर्मळ, होई मन ते निर्मळ. पायाची
तुझ्या पायाची आठवण विश्वनाथा शुद्ध मन विश्वनाथा शुद्ध मन ओळखे देव सदालीन ओळखे देव सदालीन पायाची आठवण तुझ्या पायाची आठवण येता मन समाधान समाधान येता मन समाधान समाधान तुझ्या पायाची आठवण तुझ्या पायाची आठवण तुझ्या पायाची आठवण जानकी जीवन स्मरण जय जय राम